राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सेंद्रिय शेतीची सुरुवात कशी करायची। तर त्यामध्ये बरेचसे असे प्रश्न आले की सेंद्रिय शेती सुरुवातीला जर आपण केली तर 2 वर्षे बाहेरून जर कंपोस्ट खत म्हणजे आपल्याला बॅगचे खत भेटते, समजा 5-5 किलोच्या बॅगा भेटतात, 10 किलोच्या ज्या काय भेटतात समजा, त्या जर आपण बाजारातून आणल्या जमत्यान का। तर मित्रांनो, आपण सेंद्रिय शेती करायलो आणि बाजारातून जर विकत आणायचं म्हणल्यावर मग त्या आपण त्या रासायनिक पेक्षा बी महागडे होत गेलो। पण आपले पाळकर गुरुजी काय म्हणतात की बाजारातून काहीच विकत आणायचं नाही, आहे का नाही, म्हणतात का नाही। मग त्याच्यामुळे जर ते सेंद्रिय शेती जर बाहेरून विकत आणून केली तर आपण मग थोडंसं म्हणजे जास्त ह्याच्यात होतो मित्रांनो। तर आपल्याला काय करायचं, घरच्या घरी मी तुम्हाला घरच्या घरी काय बनवता येईल म्हणजे औषधं कसे बनवता येईल हे तुम्हाला मी सांगणार आहे। खत, औषधं, बी बियाणं, म्हणजे बी बियाणं तर आपलं सगळं घरचंच वापरायचं। आणि एक विशेष म्हणजे महत्वाचं म्हणजे बरं का, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी की ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेती करतो त्यावेळेस काय करायचे माहिती का, देशी बियाण्याला महत्व द्यायचं। कारण जोपर्यंत तुम्ही देशी बियाणं घेऊन सेंद्रिय शेती करीत नाहीत तोपर्यंत तुमची सेंद्रिय शेती होणार नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही सेंद्रिय शेती करता त्यावेळेस आपल्याला एक तरी देशी गाय पाळावं लागेल। कारण ह्या जर्सी गायीवरून, म्हशीवरून आपल्याला सेंद्रिय शेती करता येणार नाही। कारण गायचं अनन्यसाधारण महत्व आहे, आपल्या पोथी पुराणात सुद्धा निघतंय, पुराणात सुद्धा भरपूर म्हणजे सांगितलं की गायचं महत्व कसं आहे म्हणून। गायच्या पूर्ण शरीरामध्ये 33 कोटी देव म्हणतात मित्रांनो। तर आपण हे 33 कोटी देव नसून एक प्रकार आहेत, म्हणजे प्रकार कोणते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडे सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करीन मित्रांनो। तर गायच्या काही सुद्धा वाया जात नाही, माहिती ना आपल्याला, म्हणजे खुरापासून ते गायच्या जे शेपूट असते, शेपटाचे जे शेवटचे केस असतात का, ते केसर सुद्धा त्याचे वाया जात नाहीत, त्याच्यापासून सुद्धा म्हणजे आपल्याला एवढं म्हणजे ती सगळं काही देऊन जाते। तर आपण तुम्हाला माझे हात जोडून विनंती राहील की आपण सेंद्रिय शेती करताना कमीत कमी एक देशी गाय आपल्याला मायला पाळा तेवढं। तर तेवढं जर केलं तर म्हणजे आपल्याला सेंद्रिय शेती करायला आणखीन थोडंसं फायदा राहील। तर हे झालं। आणि तिसरी गोष्ट काय आहे, ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीला चालू करतो त्यावेळेस आपल्याला बांधबंदिस्ती करायची। जोपर्यंत आपल्या शेताची बांधबंदिस्ती होत नाही आणि जोपर्यंत काडी कचरा शेतात राहत नाही, ते बघा तुम्ही पाहताय हे मुगवण होतं, मुगवणात सुद्धा काडी कचरा, म्हणजे शेतातला काडी कचरा शेतातच टाकायचा आणि आच्छादन करायचे, वापसा कंडिशन ठेवायची, जेणेकरून जास्त जर पाणी झालं आपल्या जमिनीत तर काय होतंय, वापसा कंडिशन नसलं की मग ते जमीन ही गुदमरून जाऊन तिला म्हणजे नापीक होती। आता बघा तुम्ही, नापीक झालेल्या जमिनीला काय ठिकाणी मी आता ह्याला गेलतो VSI ला, आपल्या वसंतदादा शुगर इंडस्ट्री, तिथं सेंद्रिय शेतीवरच व्याख्यान दिलं, मी तिथं बोललो थोडंसं। तर त्याच्यामध्ये बरेचसे आपले शेतकरी बांधव होते की ते म्हणले आम्ही आमच्या शेतीमध्ये सबसायडर नावाचं एक उपकरण आलंय, म्हणजे ट्रॅक्टरला जोडते, ते फक्त एकच असतं, ते असं त्रिकोणी आकाराचं एकच असं मध्ये घालायचं आणि 3 फूट खोल जातं, ते 3 फूट खोल जाऊन त्याच्यातलं काय होतं, जमीन भुसभुशीत करतं। म्हणजे ही आपल्या पाळी आली कशामुळे, फक्त रासायनिक खतामुळे। तर आपल्याला त्याच्यात जर हे करायचं असलं तर आपल्याला सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही। आणि काडी कचरा, वापसा कंडिशन सगळं व्यवस्थित राखावं लागेल, हे झालंय। आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला वापसा कंडिशन ठेवायचं, आच्छादन करायचं आणि देशी बियाणं, गायचं महत्व हे एवढं आपल्याला बांधबंदिस्ती। आणि झाडं, जोपर्यंत आपल्या शेतात आपण झाडं लावित नाहीत तोपर्यंत सेंद्रिय शेती आपली होत नाही। कारण झाडं जर लावले तर आपले मित्र पक्षी, जे पक्षी येतात ते आपल्या शेतावरचे जे किडी रोग हे ते त्याला वेचून खाण्याचं काम ते करतात आणि त्यांची पडणारी विष्ठा ही आपल्या त्या झाडातून आपल्या जमिनीला भेटत चलती ती एक। आणि जोपर्यंत आपल्या जमिनीला पाणी भेटत नाही
पाणी म्हणजे मोजकच पाणी, जास्त आपल्या पिकाला जेवढं राहील. मागच्या व्हिडिओत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझ्या पिकाला पाणी मी किती देतोय, एवढं म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला पाणी ते तसं द्यायचंय. तर ते झालं पाण्याचं. कारण पाणी जर आपल्या जमिनीला नसलं तर आपले हे जीवाणू म्हणजे जीवाणू जे असतात ते जीवाणू सुप्त अवस्थेत जातात. सुप्त अवस्थेत गेल्यानंतर आपली जमिनीला जीवाणू काम करीत नाहीत. जर जीवाणू जमिनीत सुप्त अवस्थेत गेले तर आपली जमीन सुद्धा सुप्त अवस्थेत जाते. मग ज्यावेळेस आपण त्या जमिनीला ओलावा ठेवू, ओलावा ठेवल्याच्या नंतरच आपल्या जमिनीतले गांडूळ ते जिवंत राहतील. गांडूळ जिवंत राहिले की जमीन जिवंत राहील, आणि जमीन जिवंत राहण्यास म्हणजे कर्ब वाढणं. जमिनीतला कर्ब वाढला, ह्युमस वाढला की आपली जमीन ही जिवंत झाली. मग आपल्याला हे 2 ते 3 वर्षाचा कालावधी सहज निघून जाते. बघता बघता 1 वर्ष निघून जाते, 1 वर्ष झाले दुसरं, असं करता करता 3 वर्ष कधी निघून जाते तर आपल्याला सुद्धा समजत नाही मित्रांनो. तर तुम्हाला सांगितलंय मकाचं पीक, हिरवळीचे पीक, आच्छादन, ओलावा, बांधबंदिस्ती, झाडं, हे सगळं आपण देशी बियाणं, देशी गाय, हे आपल्याला सगळं व्यवस्थित हे करून संतुलन ठेवून आपल्याला सगळ्या गोष्टी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाला अनुसरून आपल्याला कामं करायची. तोपर्यंत आपली सेंद्रिय शेती. मी काय एवढा मोठा तज्ज्ञ नाही किंवा काय नाही, फक्त मी अनुभवाचे बोलतोय मित्रांनो. माझ्याकडून आणखीन काही एखादा चुकीचा शब्द गेला आणि एखादा जर पॉइंट सांगायचा जर राहिला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला पुढच्या एखाद्या भागामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करेन. कारण आपल्या सेंद्रिय शेतीची जी चळवळ चालू आहे ही माझी एकट्याची नाही, की आपल्या पूर्ण देशा सेंद्रिय शेती मधल्या कुटुंबातली नसून ही पूर्ण महाराष्ट्रात, आपल्या पूर्ण महाराष्ट्र हा रसायन मुक्त करायचा आहे. यासाठी आपल्या सगळ्याचं मला सहकार्य पाहिजे. आणि राहिलं मार्केटचं पण आपण पुढं काहीतरी करू. त्याच्यात सुद्धा मी तुमच्यासाठी सहकार्य करण्यासाठी खरंच मी तत्पर राहीन. त्याच्यात काही म्हणजे संशय घेण्यासारखं काहीच नाही. तर आपल्याला ह्या पद्धतीने सगळं सेंद्रिय शेती करायची आहे. बाहेरचं पाणी, हे जे बाहेरचं जे पाणी येतं, समजा एखाद्या शेतातून, एखाद्याच्या आपल्या शेतकरी बांधवाच्या शेजाऱ्याच्या बांधावरून जर आपल्या शेतात पाणी येत असलं पावसाळ्यातलं, ते सुद्धा आपल्याला अडवण्याचं काम करायचंय. आणि पाणी अडवून पाणी जिरवायचंय. पाणी अडवा पाणी जिरवा ह्याच पद्धतीने आपल्याला ते करायचंय. शेजाऱ्याचं पाणी आपल्या शेतात आलं नाही पाहिजे आणि आपलं पाणी शेजाऱ्याच्या शेतात गेलं नाही पाहिजे, असं आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जोपर्यंत आपण स्वतः आपला प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता, मित्रांनो, पहिली एक म्हण आहे की ते एक राजा होता, राजाला 3 म्हणजे नीती, पैसा, लक्ष्मी हे काय जे होतं ते त्यांनी सगळ्यांना जाऊन दिलं मित्रांनो. पण नीतीला म्हणला तू माझ्यापासून जाऊ नको. कारण कशामुळे, नीतीला जर ठेवलं आपल्यापाशी तर आपल्यापाशी धन संपत्ता सगळ्या गोष्टी येऊन जातात. तर मित्रांनो, फक्त नीतिमत्ता माणसाने व्यवस्थित ठेवायची, जेणेकरून नीती जर गेली तर मग सगळंच गेलं. मती गेला काय. पहिले एक आपल्या फुलेशाह आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं की बाबा त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय, नीतीला कधी सोडायचं नाही. त्याच्यामुळं नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा ठेवायचे आणि सातत्य ठेवायचं. 1 वर्ष फेल गेलं तर आपण खचायचं नाही. 100% मी तर काल सांगितलंय ती 1 वर्ष सुद्धा उत्पन्न आपलं कमी निघत नाही. आपल्या फक्त कष्ट आहेत. त्या सेंद्रिय शेतीमध्ये जेवढं तुम्ही कष्ट करता, जेवढं काळायला तुम्ही देता, तेवढं देत राहा. ती तुम्हाला 100% देतच राहणार. कारण कोणत्या आईला, मला सांगा बरं तुम्ही, इमानदारीने खरं सांगायचं की कोणत्या आईला असं वाटतं की आपला मुलगा उपाशी राहा म्हणून? खरं सांगा. अहो मला सांगा, तुम्ही स्वतःच्या पोटाला दाव बांधून मुलाला जोपासण्याचं काम माय करते, आणि ही भूमाता आपली काळी आई आपल्याला उपाशी ठेवीन का? आपण तिला विषारी खाऊ घालतो, काही कसले औषधं टाकतो.
तरी सुद्धा ती कोणत्या ह्याने म्हणत नाही की मला तुम्ही औषध टाकतात ही नाही. फक्त ती तिच्या कृतीतून ती सांगून जाते की बाबा मला ह्या गोष्टीचा त्रास व्हायलाय, तुम्ही ह्या गोष्टी कमी करा. पण तरी सुद्धा आपण बुरशी जरी वर एवढी बुरशी येते त्या पाण्याने हो, त्या औषधाने कीटकनाशकने हो, एवढं हो, पण आपण त्या गोष्टी सोडून द्यायला तयार होत नाहीत. तर आपल्याला ह्या सगळ्या सोडून द्यायच्यात गोष्टी मित्रांनो. कारण काळ्या सांगून सांगून खूप थकून गेली. आपल्याला ती आता बंद करायचे आणि ती थकलेल्या आईला आपण कसं सशक्त बनवायचं. सशक्त जर जमीन झाली तरच आपलं सगळ्या गोष्टी सशक्त राहणार आहेत. नाहीतर मग पूर्णपणे म्हणजे वाईटाच्या मार्गावर आपल्याला जावं लागणार आहे मित्रांनो. तर जिवंत जमीन जीवनाचा आधार ह्या म्हणीप्रमाणे आपल्याला जिवंत जमीन करायचंय. ती जिवंतच आहे, काळ्या आहे जिवंतच आहे, फक्त ती सुप्त अवस्थेत गेलेली तिला आपल्याला जाग करायचं. जाग करण्यासाठी हिम्मत वाढवायचा, हिम्मतसाठी आपल्याला आच्छादन करायचं. आच्छादन केलं की गांडोळ वाढतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत चालतात. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा सेंद्रिय शेतीची कास धरा. आपल्या आणखीन 4 लोक कसे आपल्यामुळे शेतकरी जागे होते त्याच्याकडे आपण भर द्या. कारण सगळ्या गोष्टी पैशात तोलायच्या नसतात. पैसा कमवायचा कोणासाठी कमवायचा हे थोडस लक्षात आणलं तर आपण लवकर श्रीमंत होऊ. श्रीमंत होण्याचं फक्त एकच आहे, सेंद्रिय शेतीशिवाय माणूस श्रीमंत होत नाही. मनाने श्रीमंत व्हा, पैशाने श्रीमंत होऊ नका. एवढीच माझी कळची विनंती मित्रांनो. माझ्याकडून काही चुकलं, काही एखादा पॉइंट राहिला तर तेवढा कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा, जेणेकरून मी आणखीन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पुढचे जे व्हिडिओ राहतील मित्रांनो ते असे बेसिक पद्धतीने राहतील. तुमची जर कमेंट आलेत मी त्याच्यात सुद्धा तुम्हाला बुरशीनाशक, कीटकनाशक, आळीनाशक तुमच्या ज्या काय असतील समजा. आता पुढे एक औषध देणार आहे मी तुम्हाला, संजीवनी नावाचं. एवढं झालं औषध आहे ना, आपली जमीन लवकर तालाव आणण्याचं काम आपल्याला ती संजीवनी करणार आहे मित्रांनो. खरंच एक संजीवनी ती तुम्हाला मी पुढच्या काही 8-15-20 दिवसाच्या अंतराने मी तुम्हाला देणार आहे. तर ते सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओ हे तुम्ही चुकवून देण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून आपले काही शेतकरी बांधव की ते म्हणतात की आम्हाला हे व्हिडिओ पाहायचा आहे, मग ती वेळ तुमच्याकडे येऊ नये म्हणून प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जोपासण्याचं काम आणि आपण हे त्या मार्गाने अवलंब करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं तरच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगू शकेन. आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक तेवढं करा, सुरुवातीला लाईक करा, जेणेकरून मला सुद्धा खूप उभारी येते पुढचा व्हिडिओ द्यायला. कारण मित्रांनो आज रविवार आहे, मुलं माझे शूटिंग काढायला चालू. दिवसभर वेळच भेटला नाही, जनावर वाढी नेलं होतं तिला थोडेसे म्हणलं आता थोडासा वेळ आहे. कारण फक्त एक व्हिडिओ 10 ते 15 मिनिटं, अर्धा तास, 20 मिनिट काळजी होते ना. एक व्हिडिओ आपल्या माणसाला जीवन जगण्याची कला शिकून जाते मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अनुकरण करा आणि अण्णासाहेब जगतापाला रजा द्या म्हणजे पुढच्या व्हिडिओ तर भेटणार आहेत. फक्त एकच सांगलंय की सपोर्ट करा, सहाय्य करा, एकमेका सहाय्य करू, आव्य धरू चुकून. तर या म्हणीप्रमाणे आपण एकमेकाला सहाय्य जर केलं तर आपली ही काय आहे खरंच आपल्याला भरून देईन. तर मित्रांनो सेंद्रिय धन्यवाद.